मित्रांनो, महाभारत हा केवळ एक युद्ध ग्रंथ नाही, तर मानवी इतिहासातील सर्वात मोठं तत्वज्ञान, राजकारण, नैतिकता आणि नियती यांचं अद्भुत मिश्रण आहे. हजारो वर्षांपासून या ग्रंथानं आपल्या समाजाला दिशा दिली आहे. पण या ग्रंथातील काही प्रसंग असे आहेत की ते आजही गूढ आहेत. आजही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे द्रौपदीला 5 पांडवांशी एकाच वेळी का लग्न करावं लागलं? ही केवळ एका आईच्या वचनामुळे घडलेली घटना होती का, की त्यामागे नियतीची एखादी गहन योजना होती? द्रौपदीच्या जीवनातील हा प्रसंग फक्त तिला नाही, तर संपूर्ण आर्यवर्ताच्या इतिहासाला बदलून गेला. चला, आज आपण या घटनेचा सविस्तर इतिहास जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय फॅक्ट हब मराठी. हस्तिनापूर आर्यवर्तातील एक समृद्ध आणि सामर्थ्यशाली राज्य. कुरुवंश हा त्या काळातील प्रमुख राजवंश होता. पण या राजवंशात 2 शाखा होत्या, पांडव आणि कौरव. पांडव हे पांडू महाराजांचे पुत्र, तर कौरव हे धृतराष्ट्र महाराजांचे पुत्र. पांडू लहानपणीच मरण पावल्यानं पांडव लहान वयातच आई कुंतीच्या देखरेखीखाली वाढले. कौरव व पांडवांमध्ये लहानपणापासूनच मत्सर वाढत गेला. विशेषतः दुर्योधनाला पांडवांचं यश, त्यांचं धैर्य आणि लोकांमधील लोकप्रियता सहन होत नव्हती. या द्वेषामुळेच महाभारत युद्धाची बीजे रोवली गेली. याच काळात एका वेगळ्या दिशेला पांचाल राज्यात राजा द्रुपद आपला सूड उगवण्यासाठी तयारी करत होता. त्या सूडासाठीच त्याने एक विशेष यज्ञ केला. द्रुपदाच्या यज्ञातून 2 संताने जन्मली होती, धृष्टद्युम्न आणि द्रौपदी. धृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी जन्माला आला होता आणि द्रौपदी ती एका वेगळ्या उद्देशासाठी. तिचं सौंदर्य अनुपम होतं, पण तिच्यात केवळ सौंदर्य नव्हतं, तर ती बुद्धिमान, चतुर, वक्तृत्ववान आणि स्वाभिमानी होती. तिचं बालपण राजघराण्यात झालं, पण तिचं आयुष्य सुखकर होईल असं नव्हतं. तिचा जन्मच महाभारताच्या संघर्षासाठी झाला होता. द्रौपदीच्या विवाहासाठी राजा द्रुपदाने भव्य स्वयंवर आयोजित केलं. अट अशी होती की उंच खांबावर फिरणाऱ्या मासाच्या डोळ्यावर बाण मारायचा, पण वर पाहून नाही, तर खाली ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यातील प्रतिबिंब पाहून. असंख्य राजकुमार, राजा आणि वीर या स्पर्धेत सहभागी झाले, पण कोणीही यशस्वी झाला नाही. कौरवही आले होते, परंतु त्यांना अपयश आलं. त्याच वेळी ब्राह्मण वेशात पांडव आले. अर्जुनाने धनुष्य उचललं, ताणलं आणि एका अचूक बाणाने माशाचा डोळा भेदला. द्रौपदीने अर्जुनाला वरण केलं. ही घटना केवळ विवाहाचा निर्णय नव्हता, तर महाभारताच्या पुढच्या सर्व घटनांना दिशा देणारा टप्पा होता. अर्जुन द्रौपदीसह आपल्या भावांकडे परतला, तेव्हा ते अजूनही बनवासासारख्या परिस्थितीत होते. घरी परतताच 5ही भाऊ आनंदाने आई कुंतीला म्हणाले, आई बघ, आम्ही भिक्षा घेऊन आलोय. कुंती त्यावेळी घरकामात गुंतली होती. तिनं बघितलंही नाही आणि म्हणाली, जे काही आणलंय ते 5 जणांमध्ये वाटून घ्या. हे वचन केवळ एक साधं बोलणं नव्हतं, तर त्या काळातील धर्मानुसार मातृवचन पवित्र मानलं जायचं. ते मोडणं म्हणजे पाप. पण याच एका वाक्यानं संपूर्ण इतिहासाचं रूप पालटलं. पांडव गोंधळले. आता काय करायचं? फक्त आईचं वचन म्हणून एका स्त्रीला 5 पती देणं योग्य आहे का? समाज काय म्हणेल? धर्म काय सांगतो? युधिष्ठिर, जो सर्वात ज्येष्ठ व धर्मनिष्ठ होता, म्हणाला, आपण आईचं वचन मोडू शकत नाही, पण हा निर्णय आपण एकट्याने घेऊ शकत नाही. या विषयावर महर्षी व्यासांचा सल्ला घेऊयात. महर्षी व्यास आले. त्यांनी सर्व ऐकलं आणि म्हणाले, ही कन्या केवळ एका पुरुषासाठी नाही, तिचं भाग्यच 5 पतींसोबत जोडलेलं आहे. या विवाहामुळे धर्माचं रक्षण होईल आणि अधर्माचा नाश होईल. व्यासांनी या निर्णयामागचं गूढ उलगडलं. द्रौपदी पूर्वजन्मी एका ऋषींची कन्या होती. तिनं भगवान शंकराची दीर्घ तपश्चर्या केली आणि पतीसाठी प्रार्थना केली, मला बलवान, धनुर्धर, धर्मनिष्ठ, संयमी आणि सुंदर असा पती मिळावा. शंकर म्हणाले, हे सर्व गुण एका पुरुषात नाहीत, पण तुझी इच्छा इतकी प्रबळ आहे की तुला 5 पती मिळतील. या वरदानामुळे तिचं भवितव्य ठरलं होतं. आजच्या काळात हे विचित्र वाटतं, पण त्या काळात काही प्रदेशांमध्ये पॉलिअँड्री म्हणजेच एका स्त्रीचे अनेक पती असण्याची प्रथा होती. हिमालयीन प्रदेशात आणि काही जमातींमध्ये हे मान्य होतं. त्यामुळे द्रौपदीचा विवाह त्या काळात संपूर्ण अशक्य मानला गेला नाही. द्रौपदी ही प्रथम घाबरली, पण जेव्हा व्यासांनी तिचं पूर्वजन्माचं रहस्य सांगितलं, तेव्हा तिनं मान्यता दिली. मात्र तिनं अट ठेवली,
प्रत्येक पांडवाला 1 वर्ष माझ्यासोबत राहण्याचा अधिकार असेल आणि त्या काळात इतर कोणीही माझ्याकडे येणार नाही. द्रौपदी पांडवांसाठी केवळ पत्नी नव्हती, तर त्यांची सल्लागार, मार्गदर्शक आणि कधी कधी संघर्षाची कारणीभूतही ठरली. तिच्या अपमानामुळेच कुरुक्षेत्र युद्ध पेटलं, पण तिच्यामुळेच पांडव एकत्र राहिले. तर मित्रांनो, द्रौपदीचं 5 पांडवांशी लग्न हे केवळ एका चुकीच्या वचनामुळे झालं असं नाही. त्यामागे दैवी योजना, पूर्वजन्मातील वरदान, त्या काळातील सामाजिक परिस्थिती, व्यासांची मान्यता आणि पांडवांचं धर्मपालन या सर्व कारणांचा संगम होता. ही कथा आपल्याला शिकवते की कधी कधी जे आपल्याला अन्यायासारखं वाटतं ते एका मोठ्या नियतीचा भाग असतं. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॅक्ट हब मराठीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.